पहिला दिवस आठवतोय का होतो की ज्या वेळेला तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पहिल्यांदा सूत्र हातात घेतलीत? कसा होता? लग्नानंतर 20 वर्षांनी मी त्या पदावर, त्या खुर्चीवर बसत होते. ज्या पद्धतीने मी ते यश मिळवलं होतं, ज्या पद्धतीने ती अभ्यास केला होता तो, आणि ते सगळं त्या एका तपश्चर्येला आलेलं फळ, ती माझी ती खुर्ची होती. त्याचबरोबर अलिबाग, जिथे माझी पहिली पोस्टिंग झाली, त्या पोस्टिंगच्या ठिकाणी माझ्या सासऱ्यांनी सर्व्हिस केलेली होती, माझ्या मिस्टरांनी सर्व्हिस केलेली होती, आणि माझी पहिली पोस्टिंग अलिबागमध्येच होती. त्यामुळे मला असं वाटलं की हा काहीतरी वंशपरंपरागत मिळालेला वारसा आहे की जो मी थोडासा वरच्या लेवलला नेऊन ठेवला आहे, आणि त्यामुळे कदाचित माझे मिस्टर जिथे असतील तिथून ते आनंदाने मला आशीर्वाद देत आहेत. पण तुमची जी करिअर ती आधीपासून तुम्ही प्लॅन केली का आपोआप घडत गेली? म्हणजे तुम्ही आत्ता जो क्षण आम्हाला सांगितलात ना, तो एका प्रकारे पूर्तीचा क्षण होता. तर इच्छा आणि पूर्ती याच्या मधले ते 20 वर्षाच्या तपश्चर्याचे टप्पे तुम्ही आम्हाला सांगा. एक छोटंसं खेडेगाव, जिथे 1000 वस्तीचं गाव असेल, वडील आई शेतकरी, दोघेही पूर्ण अशिक्षित, आणि तिथे अशी प्रथा की 4थी किंवा 5वी मुलगी झाली की तिला घरी बसवायचं, कारण छोट्या भावंडाला सांभाळणं किंवा शेतात काम करणाऱ्या आईवडिलांना भाकरी घेऊन जाणं, त्यामुळे घरी बसवलं जायचं. अशा वेळी माझं पहिलं स्वप्न की 7वी पास होणं. कसंही करून मला 7वीपर्यंत शिकता आलं पाहिजे. 7वी झाली आणि 7वीला पास झाले, दुसरा नंबर वगैरे आला, परंतु गावाच्या बाहेर शाळेत जावं लागणार होतं म्हणून शाळा संपली. तिथेच ते स्वप्न संपलं की काय असं वाटत असताना 8वीपासून पुढे शिक्षणासाठी संधी मिळाली. 8वी ते 10वी मग मामांकडे शिक्षण घेतलं. मामांनी स्वतःहून आमंत्रित केलं शिक्षणासाठी, आणि ते करत असताना मला ॲक्च्युली पुस्तकं नव्हती, गाईड नव्हते, ट्युशन्स नव्हत्या. 8वी ते 10वी मी शिकत असताना मला फक्त वह्या आणि शाळेतल्या अभ्यासावर शिकावं लागत होतं, आणि दरवर्षी पास होणं गरजेचं होतं. जर का मी एखाद्या वर्षी नापास झाले असते तर त्याच क्षणी माझं शिक्षण संपण्याची 100% खात्री होती. मग मी ते 3 वर्ष झटून अभ्यास करत असताना 10वीची मला वाटतं परीक्षा चालू होती, प्रिलिम चालू होती, आणि प्रिलिमच्या दिवशी एक दिवस मामा आले, मला मोटरसायकलवर बसवलं आणि युनिफॉर्मवरच घरी घेऊन गेले गावी, आणि मला साडी नेसायला सांगितलं की आज तुझा साखरपुडा आहे. माझ्या पुढच्या सगळ्या इच्छा आणि सगळी स्वप्न तिथेच संपणार होती, आणि त्याचं जास्त दुःख होतं. लग्न झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी, पहिल्याच रात्री म्हणायला हरकत नाही, माझ्या मिस्टरांनी, माझा नवरा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता, परंतु मला वाटतं प्रत्येक नवरा पहिल्या रात्री बायकोला गजरा देत असेल मला माहीत नाही, पण माझ्या नवऱ्याने मला पुस्तक दिलं. वा. आणि ते पुस्तक मी रात्रभर तुटून वाचलं. ते पुस्तक आजही 50व्या वर्षी हातातून बाहेर पडलेलं नाही आहे. आजही तेच पुस्तक माझ्याकडे टिकून आहे. त्या पुस्तकाच्या बळावर मी आज तुमच्यासमोर उभी आहे. 10वी पास मध्येच ते फॉर्मल शिक्षण थांबलं होतं. पुढची 13 वर्षामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी म्हणून, आणि 2 मुलांची आई, त्यांचं सगळं करणं, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही, आणि त्यांच्या बदल्या होत असतील, ते सगळं त्याच्यात तुम्ही व्यग्र होतात असं म्हणू आपण. मग पुढचं वळण कसं आलं? 13 वर्षानंतर जी सुप्त इच्छा होती शिक्षणाची, ती अशीच आतमध्ये तग धरून राहिलेली होती. एक दिवस असा आला की मुलगा 5वीत आहे, मुलगी ज्युनियर KG मध्ये होती, आणि असं वाटलं की आता मुलं सेटल झालेली आहेत म्हणजे अभ्यासामध्ये, किंवा त्यांचं बालपण संपलेलं आहे थोडक्यात, आणि अशा वेळी मला थोडीशी उसंत मिळत होती. तर त्या काळात मी शिवणाचे, एम्ब्रॉयडरीचे, फॅब्रिक पेंटिंगचे, फॅशन डिझायनिंगचे असे बरेचसे व्यवसाय सुरू केले घरात बसून. आणि हे सगळं करत असताना मी 12वीला ॲडमिशन घेतलं. त्यामध्ये सुद्धा मला फक्त 6 महिन्यात 12वी करायची होती. असं सगळं चाललेलं असताना 12वीला मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाले. मग मी SNDTला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली. तिथे मी, मुलगी लहान होती तर तिला मी शाळेत घेऊन जायचे, कॉलेजला घेऊन जायचे, आणि मुलीला बाजूला बसून मी माझा अभ्यास करायचे. बरं. किती वर्षाची मुलगी होती? मुलगी 4-5 वर्षांची होती. मग पुढं TY SY झाली माझी, आणि TYला असताना अचानक माझे मिस्टर गेले. घर नव्हतं मुंबईमध्ये, शिक्षण नव्हतं, पैसा नव्हता म्हणजे 1 नया रुपया नव्हता.
दुसऱ्या दिवशी मुलाला शाळेत जायला ₹1.5 माझ्याकडे नव्हता. मी अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जगायलाच काही नव्हतं, शिल्लकच नव्हतं. म्हणजे कुठली इच्छा, आशा, आकांक्षा काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि मी त्यातूनही BAची परीक्षा पूर्ण केली. आणि मग त्यावेळेला कुठेतरी हे MPSC किंवा सरकारी सेवेचं जे स्वप्न किंवा इच्छा ही जागृत झाली का? काय झालं? मग मिस्टर गेल्यानंतर एका दिवसात समाजाने फिरवलेली पाठ, ह्या सगळ्यामध्ये एक रोजचं मरण होतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की माझं अस्तित्व मला सिद्ध करायचं असेल, मला माझ्या मुलांना अस्तित्व द्यायचं असेल, त्यांना माझ्यासारखंच स्वाभिमानी बनवायचं असेल, तर मला काहीतरी केलं पाहिजे. पोलीस मुख्यालयात काम करत असताना की मला आता काहीतरी थोडंसं अजून वरचं मिळवलं पाहिजे, अजून मोठं मिळवलं पाहिजे. आणि म्हणून मी MPSCचा विचार करायला लागले. MPSCमध्ये फॉर्म भरायला गेल्यानंतर कळलं की माझा हा पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट आहे वयाच्या प्रमाणे. कारण माझा मुलगा तोपर्यंत 11वीला गेला होता, मुलगी 7वीत शिकत होती. आणि अशावेळी मी MPSC देणार होते. आणि MPSCमध्ये शक्यच नव्हतं की म्हणजे एका अटेम्प्टमध्ये पास होणं. पण मी म्हटलं ना की स्वप्न थोडी मोठी पाहिजे असतात, तर मी ते थोडं मोठं पाहिलं आणि मी राज्यसेवेचं स्वप्न पाहिलं. राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आत्ताच्या सर्व परीक्षांमध्ये सर्वात मोठी परीक्षा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. अभ्यास कसा केलात? 4थीची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग मी 5वीची संपवली. मग मी 6वीची पुस्तकं संपवली. आता यावेळी मला असं व्हायचं की ऑफिसमध्ये मी काम करत असताना, पोलीस मुख्यालयात काम करत असताना मला माझ्या सहकारी विचारायच्या की हे पुस्तक तू का वाचते आहे मराठीतलं. तर मी सांगायचे की माझ्या मुलीला ते इंग्लिशमध्ये समजून देण्या अगोदर मी मराठीत वाचते आहे. मी संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे घरातून निघाल्यानंतर बसपर्यंत पोहोचेपर्यंत किंवा बसमधून ट्रेनमध्ये, ट्रेनपासून पुन्हा चालत, ह्या सगळ्या प्रवासात माझं मनन चालू असायचं. जे वाचलं आहे त्याचं चिंतन चालू असायचं. म्हणजे हा असा माझा प्रवास 1 महिना केला, अभ्यास केला. आणि त्यानंतर मी रजा टाकली प्रिलिमसाठी. आणि त्यानंतर मात्र मी झोकून देऊन अभ्यास केला 1 महिना प्रिलिमसाठी. आणि सकाळी 7 ते रात्री 2 असा नॉनस्टॉप 20 तास रोज अभ्यास करत असे मी. त्याच पद्धतीने पुन्हा मेन्सलाही केला. परंतु मेन्सच्या अभ्यासाच्या अगोदर एक मोठं असं हर्डल झालं, ते म्हणजे माझी पहिली नोकरी गेली पोलीस मुख्यालयातली. पण काहीतरी परमेश्वराची कृपा माझ्यावर कायम जास्त असल्यामुळे कदाचित डिप्रेशनमधून जात असतानाच अचानक माझा प्रिलिमचा रिझल्ट लागला. मी पास झाले होते आणि मला झटून पुन्हा अभ्यास करायचा होता. आता इथे 7 ते 8 वर्ष मुलं जी अभ्यास करतात त्या मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये मी होते. आणि मला फक्त हातात 1.5 महिना होता. आणि 1.5 महिन्यामध्ये 8 विषयांचा अभ्यास करायचा होता. त्यातले 2 विषय 200-200 मार्कांचे होते. प्रचंड अभ्यास होता, प्रचंड पुस्तकं होती. म्हणजे आमच्या सरांनी मला सांगितलं होतं की ते एका विषयाची 47 पुस्तकं वाचतायत आणि तरी त्यांना पुरेसे मार्क्स मिळालेले नव्हते. माझ्याकडे प्रत्येक विषयाची मॅक्झिमम 4 ते 5 पुस्तकं होती. मी त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं घेऊ शकत नव्हते. क्लासेस लावता येत नव्हते, वेळही नव्हता. त्यानंतर इंटरव्ह्यू होता. पहिल्या दिवशी हे सगळे आमचे महारथी पाहिले होते, सगळे बाजूला बसलेले. कोणी IAS होणार आहे, कोणी काय, अशा पद्धतीचे सगळे माझे कॉम्पिटिटर. आणि त्यांच्याबरोबर माझा इंटरव्ह्यू. समोर 4 बसलेले ते परीक्षक 5 जण. आतमध्ये गेल्यानंतर माझे पाय थरथरायला लागले. ते मला 5 मिनटं काही ते पाय कंट्रोल करता आले नाहीत. पण नंतर लक्षात आलं की मला उत्तरं जमत आहेत. मग मी कम्फर्टेबल होत गेले आणि माझी मुलाखत खूप छान झाली. मुलाखत झाली आणि 2 महिन्यांनी रिझल्ट लागला आणि मी चीफ ऑफिसर झाले होते, गॅझेटेड ऑफिसर. आणि महाराष्ट्र शासनाची एक राजपत्रित अधिकारी म्हणून त्या दिवशी मला स्थान मिळालं. विलक्षण प्रवास आहे हा. शासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही काम करताय आता इतकी वर्ष त्यानंतर. तर आम्हाला सगळ्यांना, बाहेरच्या मंडळींना नेहमी असं वाटतं की शासकीय यंत्रणेमध्ये अधिकाऱ्याची इच्छा आणि त्याची पूर्ती, म्हणजे भले ती इच्छा खूप चांगली असेल पण ती इच्छा आणि त्याची पूर्ती याच्यामध्ये खूप अंतर येऊ शकतं. तर अशा परिस्थितीचा सामना तुम्ही आजवर केलाच असेल तर कसा करता? माझं मिस्टर गेल्यानंतर 7 वर्ष ते मेडिकल बिल मंत्रालयात पडून होतं. घरात 2 रुपये बिस्किटच्या पुड्याला नाहीत म्हणून माझी मुलं रडत होती. त्यावेळी माझी 1 लाख रुपये रक्कम शासनामध्ये अडकलेली होती आणि ती मला मिळत नव्हती, फक्त काही लोकांच्या इंटरेस्टमुळे. त्या दिवशी ठरवलं की आपण जेव्हा अधिकारी झालो तर अधिकारी झाल्यानंतर आपल्या समोरची व्यक्ती ही अशी संगीता धायगुडे होता कामा नये.
आणि ह्या एका भावनेतून आज तुम्ही जे काम करताय, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पदांवरती तुम्ही काम करताय, पुढचं स्वप्न, पुढची इच्छा काय? अकॅडमिक म्हटलं तर आत्ता मी अर्बन मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा करते. 8 दिवस पुढचे परीक्षा आहे, 8 पेपर आहेत. तुम्हा सगळ्यांच्या जर शुभेच्छा असतील तर मी नक्की ते पास होणार आहे. हो, म्हणजे आमच्या अगदी 3000 शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. अगदी, म्हणून आज इथे आले. आता एक आणि त्याच्या पुढचं थोडंसं अकॅडमिक स्वप्न म्हटलं तर मला PhD करायची आहे. वा,